देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गेल्या 5 डिसेंबरला घेतली होती. तर 15 डिसेंबरला उरलेल्या मंत्र्यांचा बहुचर्चित शपथविधी पार पडला. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. भाजपाच्या वाट्याला एकूण 21 मंत्रिपदे आलेली असून त्यातल्या 19 जणांनी शपथ सुद्धा घेतलेली आहे. भाजपाच्या यादीत देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली, तर काही जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दिल्लीतल्या मर्जीतल्या नेते होते त्यांच्या सुद्धा गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली आहे. यानंतर महायुतीतील इतर घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदाची मंत्रिपदे मिळालेली आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकूण 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 9 मंत्रिपद टोटल आलेली आहेत. तर मित्रांनो, आता आपण कोणत्या कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली आहे ते एकूण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात करूया भारतीय जनता पक्षाकडून. भाजपाला एकूण 21 मंत्रिपदे मिळालेली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपद ते देवेंद्रजी फडणवीस यांना मिळालेलं आहे. तर एकूण जे 19 मंत्री होते ज्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे असणार आहेत. सर्वप्रथम चंद्रकांत दादा पाटील, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार गोरे. तर यापैकी बरेचसे नेते असे आहेत की जे याआधी सुद्धा मंत्री राहून चुकलेले होते, परंतु त्यांना आता या वर्षी सुद्धा या पंचवार्षिकला सुद्धा त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाला त्यांची वर्णी लागलेली आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाने काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिलेली आहे. तर त्यापैकी आहेत नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अशोक उईके, आकाश पुंडकर, संजय सावकारे आणि गणेश नाईक. तर अशा प्रकारे एकूण 19 लोकांनी आतापर्यंत शपथविधी घेतलेला आहे आणि एक जागा भारतीय जनता पक्षाची अजून सुद्धा रिक्त आहे. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विविध राज्यातील नेत्यांना इथे मंत्रिपदाची संधी दिलेली आहे. त्यात 3 महिला आहेत. बऱ्याचशा उमेदवारांची पहिल्यांदाच मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली आहे. यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकूण 12 मंत्रिपदे मिळालेली होती. याआधीच एकनाथराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती. तर उरलेल्या 11 आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. तर त्यापैकी आहेत उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर आणि गुलाबराव पाटील. तर या 11 नेत्यांमध्ये तुम्ही बघू शकता की बरेचसे नेते असे आहेत की जे आधी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची जागा घेऊन चुकलेले आहेत, परंतु शिंदेंनी सुद्धा यावेळेस काही नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. परंतु दुर्दैवाची बात आहे की त्यांनी एका सुद्धा महिला आमदाराला मंत्रिपदाचा चान्स दिलेला नाहीये. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकूण 10 मंत्रिपदे मिळालेली होती. तर याआधीच अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती. तर उरलेल्या 9 आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. तर त्यांची नावे खालीलप्रमाणे. प्रथम आहेत नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि दत्तात्रय भरणे. तर या यादीमध्ये तुम्ही बघू शकता की राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची संधी यावेळेस मिळालेली नाहीये. तर दुर्दैवाने छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील अशा या ज्येष्ठ मातब्बर नेत्यांना यावेळेस मंत्रिपदाची संधी त्यांची हुकलेली आहे. त्यामुळे ते पुढे काही ॲक्शन घेता का काय यावर आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत. पण तो व्हिडिओ बघायचा असेल आणि जास्तीत जास्त पुढील अपडेट्स बघायचे असतील तर तुम्ही आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज 16 तारखेपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनासाठी सर्व माननीय मंत्री महोदयांची सभागृहाला ओळख झालेली पाहिजे. यासाठी आज 16 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण सभागृहाला आपल्या नवीन मंत्रिमंडळाची ओळख करून दिलेली आहे. त्या प्रसंगीचा व्हिडिओ आपण येथे बघू शकता. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे. श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे, श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील, श्री हसन मियालाल मुश्रीफ, श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील,
श्री गिरीश दत्तात्रय महाजन, श्री गणेश रामचंद्र नाईक, श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील, श्री दादाजी दगडू भुसे, श्री संजय दुलीचंद राठोड, श्री धनंजय पंडितराव मुंडे, श्री मंगल प्रभातजी लोढ़ा, श्री उदय रविंद्र सामंत, श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल, श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे, श्री अतुल मोरेश्वर सावे, श्री अशोक रामाजी उईके, श्री शंभूराज शिवाजीराव देसाई, श्री आशीष बाबाजी शेलार, श्री दत्तात्रय विठोबा भरणे, श्रीमती अदिती सुनील तटकरे, श्री शिवेंद्र सिंहराजे अभय सिंहराजे भोसले, ॲडव्होकेट माणिकराव शिवाजी कोकाटे, श्री जयकुमार भगवानराव गोरे, श्री नरहरी सीताराम झिरवळ, श्री संजय वामन सावकारे नाहीत, श्री संजय पांडुरंग शिरसाट, श्री प्रताप बाबूराव सरनाईक, श्री भरत मारुती गोगावले, रायगड याचं नॅपकिन कमी पडला आज. श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील, श्री नितेश नारायणराव राणे, श्री आकाश पांडुरंग पुणकर, श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील, श्री प्रकाश आनंदराव आबिटकर, त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ, श्री आशीष नंदकिशोर जयस्वाल, श्री पंकज राजेश भोयर, श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर, श्री इंद्रनील मनोहर नाईक, श्री योगेश रामदास कदम. मित्रांनो, आता या मंत्रिमंडळावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. तर तुमच्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रिपद मिळालेलं आहे का आणि कोणत्या अजून आमदाराला मंत्रिपद मिळण्याचं गरजेचं होतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. जय महाराष्ट्र.